ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिने ते नामने नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामिने ते नामने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आजच्या सत्रामध्ये सर्व वैष्णवींचे स्वागत आणि त्यांच्या तुम्हा सर्वांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. आणि आज आपण 18व्या अध्यायातील 44वा श्लोक पाहत आहोत. तर श्लोक अशा पद्धतीने आहे. कृषी गोरक्ष वाणिज्य वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मक कर्म क्षुद्रस्यापि स्वभावजम. त्याचा अर्थ असा आहे, कृषी गोरक्षा आणि व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे आणि श्रम व इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्म आहे. तर इथे श्रील प्रभुपादांनी तात्पर्य दिलेलं नाहीये, परंतु त्यांनी अनेक ठिकाणी या सर्व गोष्टींचे वर्णन केलेलेही आहे. तर आपण आताच पाहिलं की कशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या ज्या वर्णाश्रम पद्धती आहेत, 4 आश्रम आहेत, 4 वर्ण आहेत आणि या सर्वांच्या माहिती आपण प्रभुपादांनी बऱ्याच ठिकाणी त्यांचं वर्णन केलं आहे. आणि तसंच आता इथे सुद्धा आपल्याला पाहायचंय की कशा पद्धतीने ह्या ज्या गोष्टी विभागणी केलेली आहे भगवंतांनी सुद्धा, जसं समाज रचना होण्यासाठी ज्या विभागणी केल्या जातात तर त्या विभागणी या ठिकाणी केलेली आहे. तर आता ह्या विभागणी जी केली आहे ती काळाची म्हणजे खूप गरज आहे आता सुद्धा. आणि त्यावेळेस त्या आपल्याला असं वाटतं की त्या गोष्टी आधी होत्या आणि तेव्हा युजफुल होत्या, आता त्याच्या युजफुल नाहीयेत, पण त्या आता सुद्धा युजफुल आहेत त्या जर चांगल्या पद्धतीने फॉलो केल्या तर. परंतु काय होतंय की जसं की काही काही गोष्टींना नंतर शोषकजन्य जे स्वरूप प्राप्त झालं आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या पुढे त्याला वेगळा असं त्याला वर्ण लागला आणि वेगळं वळण लागल्यामुळे त्या बंद झाल्या. तर आता जरी काही बंद नाही आपल्याला वाटलं त्या बंद झाल्या, पण त्या आपोआप सगळ्या गोष्टी ह्या समाज रचनेत आपोआप होतात. फक्त नाव नाहीये परंतु त्या गोष्टी होत राहतात. जसं आता पाहतो आपण की 4 आश्रम आहे, जसं ब्रह्मचारी, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम हे जे आश्रम आहेत आणि 4 वर्ण आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आता ह्या ज्या वर्णामध्ये सुद्धा आपल्याला खूप लगेच तिटकारा येतो आजकाल लोकांना की हा तुम्ही जातीभेद करता किंवा समाज रचना असं असतं का सगळे एकच आहे. ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, सगळे एक जरी सगळ्यांनी मानलं तरी सुद्धा असे वर्ण आहेत की काही ब्राह्मण वर्गाचं काम करतात, काही क्षत्रियांच्या आपोआपच त्यांच्या स्वभावामध्ये क्षत्रिय वृत्ती असते, काही वैश्य म्हणजे व्यापारी असतात, काही शूद्र म्हणजे त्यांना कामगार वर्ग आणखीन सगळ्या वेगवेगळे काम करणारे वर्गही असतात, त्यांच्याकडे तशी शक्ती असते त्या पद्धतीने. आणि जरी ह्या गोष्टी असल्या तर जरी मांडल्या नाही तरी त्या आहेतच समाजामध्ये. आणि त्यांनी उलट त्या त्या पद्धतीने त्या त्या ज्या वर्गाने त्यांनी प्रामाणिकपणे जर कार्य केलं तर हे समाज रचना खूप चांगल्या पद्धतीने आणखीन व्यवस्थित होऊ शकते. तर आता आपण कसं म्हणतो की कोणी एका वर्गाचा आहे की जो वर्गाचा विशिष्ट वर्गाचा आहे तोच फक्त धामात जाऊ शकतो, कारण तो जास्त प्रगतीशील आहे. जसं की ब्राह्मण ब्राह्मण आहे ना, तर तो ब्राह्मण आहे तर तो खूप वेद पठण करतो किंवा बऱ्याचशा गोष्टी त्या पाठांतर आहेत आणि तर तो धामात जाऊ शकतो असं काही म्हणणारे आहेत. कारण आम्ही काही जे म्हणतात की आम्ही वरच्या लेवलचे भक्त आहोत कारण आम्ही ब्राह्मण कुळातून जन्मलो आहोत, असं काही नाहीये. काही जे त्यांची भावना काय आहे की त्यांनी काय भक्तीत प्रगती काय आहे की त्यांच्या मनाची भावना ह्यावरती जास्त अवलंबून आहे की मनामध्ये त्याची किती भावना आहे, की मनाचं स्वरूप कसं आहे त्याचं. जसं की आपण एक उदाहरण पाहूया की आपल्याला सर्वांना माहिती आहे की जसं की नारद मुनी एक दिवस असेच फिरत फिरत असतात की ते त्यांचे भक्त त्यांना कोण किती महान भक्त आहेत तर ते पाहण्यासाठी
तर ते असे जात असताना त्यांना एक दिसतं की एक जो चांभार आणि ब्राह्मण, तर ते दोघांकडे त्यांना जायचं असतं. तर ते सुरुवातीला काय करतात की ब्राह्मणाकडे जातात. ब्राह्मणाकडे गेल्यानंतर तो ब्राह्मण म्हणतो की अरे नारद मुनी, तुम्ही आला आहात तर तुम्ही महान भक्त आहात, तुम्ही इथं भगवंताच्या धामामध्ये जात असतात, तर माझं सुद्धा प्रणाम सांगा. तर तो म्हणतो ठीक ठीक आहे, मी तुमचाही प्रणाम सांगेल. नंतर ते चांभार हा एक भक्त असतो त्यांचा, त्याच्याकडे जातात, तर तोही म्हणतो ते पण नारद मुनींची स्तुती करतात आणि तेही म्हणतात की तुम्ही भगवत धामात गेल्यानंतर माझाही प्रणाम सांगा. तर तो म्हणतो की नारद मुनी म्हणतात ठीक आहे, तुमच्या दोघांचाही निरोप मी भगवंतापर्यंत पोहोचवेल. आणि अशा पद्धतीने नारद मुनी ज्यावेळेस वैकुंठामध्ये गेले त्यावेळेस वैकुंठात गेल्यानंतर तर नारद मुनींना विचारलं. नारद मुनी म्हटले की तुमच्या दोन्ही भक्तांनी तुम्हाला निरोप पाठवला. तर ठीक आहे म्हणतात की दोन्ही भक्तांना निरोप द्या किंवा आता काय नाही, त्यांनी विचारलं तर काय सांगू, काही नाही, फक्त तुम्ही त्यांना सांगा की सुईच्या टोकातून हत्ती बाहेर काढत आहे, तेवढंच सांगा फक्त त्यांना. मग ठीक आहे, मग ते म्हटले खाली आले. खाली आल्यानंतर पाहिलं तर मग ब्राह्मणाला विचारलं तर ब्राह्मणाला विचारलं की ब्राह्मण म्हटले की तुम्ही जाऊन आला का? नारद म्हणे हो हो जाऊन आलो. तर मग सांगा हो, मग जाऊन इतक्या लवकर आला पण तुम्ही, मला सांगा बरं. मग म्हटलं की भगवंत काय करत होते. तर भगवंत तर सुईच्या टोकातून हत्तीला बाहेर काढत होते. असं म्हटल्यानंतर मात्र मग ते हसायला लागतं. अरे अरे, काय तुम्ही नारद मुनी चेष्टा करताय काय? उगीच काहीतरी सांगता, आता लगेचच जाऊन म्हणताय मी जाऊन पण आलाय, आणि असं काय सुईच्या टोकातून कधी हत्ती बाहेर निघत असतो का? उगीच काहीतरी खोटं सांगता. चला, आणि त्यांचं तो काम करायला सुरुवात करतो. नंतर मग तो चांभाराकडे जातो. चांभाराकडे गेल्यानंतर चांभाराला विचारतो मी जाऊन आलो बरं का अरे. तर मग चांभार म्हणतो अरे जाऊन आला तुम्ही नारद म्हणे. तर मग काय केलं, मग काय करत होते भगवंत. तर ते म्हणत होते की ते म्हणते की ते सुईच्या टोकातून हत्तीला बाहेर काढत होते. आणि मग तसं म्हटल्यानंतर चांभार इतका उंच उंच असं उड्या मारायला लागतं, इतका आनंद होतो. काय भगवंतांची महिमा आहे, काय भगवंतांची महिमा आहे. भगवंत आहेत ते काही करू शकतात. बघा ना, म्हणतात की एका छोट्या बीजातून मोठे मोठे वटवृक्ष काढू शकतात. तर त्यांना हे किती छोटी गोष्ट, तसं त्यांच्यासाठी हे सुईच्या टोकातून हत्ती काढणं काय त्यांच्यासाठी अवघड गोष्ट आहे का? असं म्हटल्यानंतर मग नारद मुनी म्हणतात खरंच. आणि मग त्यांच्या लक्षात येते की किती महान भक्त, म्हणजे की फक्त तुमचं वर्ण काय आहे, तुम्ही ब्राह्मण कुळातला आहात का शूद्र कुळातला आहात, की काही महत्वाचं नाही, तर तुम्ही कशी तुमची भावना आहे, तुमची मनस्थिती काय आहे, याच्यावरती खूप अवलंबून आहे की खरंच भावना इतकी महत्वाची. कारण आपल्याला बघा की इस्कॉनचं नाव सुद्धा काय आहे, कृष्ण भावनामृत संघ. भावना म्हणजे भावना किती, प्रभुपादांनी सुद्धा या भावनेला खूप महत्व दिलंय की तुम्ही 24 तासामध्ये तुम्ही 24 तास भगवंतांची भक्ती करा. पण 24 तासात जर भगवंतांविषयी तुम्हाला जर प्रेम उत्पन्न होत नसेल, मनामध्ये भगवंतांविषयी जर भावना उत्पन्न होत नसेल ना, तर तुम्ही 24 तास किती ऍक्टिव्हिटी करा, ऍक्टिव्हिटीच म्हणता येईल ती, जी काय साधना करताल तुम्ही, 192 माळा जप करा, तुम्ही धाम दर्शन करा, गोवर्धन परिक्रमा करा, भक्तांमध्ये काही काम असेल तिथं किचन सेवा करा, सगळं करा. आणि फक्त ऍक्टिव्हिटीज ही होईल जर तुमच्यामध्ये जर भावना निर्माण होत नसेल तर. त्याच्यामुळे हे ऍक्टिव्हिटी नाही करायची. प्रभुपादांनी कृष्ण ऍक्टिव्हिटी नाही ठेवली, कृष्ण भावनामृत संघ ठेवले, की आपल्यामध्ये ती भावना निर्माण व्हायला पाहिजे. हे तर एकदा व्रजबिहारी प्रभूजींचं जे मी एक प्रवचन ऐकत होते, त्या प्रवचनात पण ते खूप छान सांगत होते की त्यांनी आनंद वृंदावन प्रभूजींचं जे त्यांनी यात्रा होती, आणि त्या यात्रेमध्ये ते सांगत होते की सगळेजण खूप तिथं 192 माळा जप करणारे तिथे भक्त होते, आणि ते खूप नामस्मरण करायचे. त्यावेळी मग त्यांनी सांगितलं की त्यांच्या प्रवचनामध्ये सांगितलं की तुम्ही खूप छान साधना करता वगैरे, खूप चांगली गोष्ट आहे म्हटले. पण फक्त एक लक्षात ठेवायचं की म्हटले की मी एक प्रभुपादांचं प्रवचन ऐकलं म्हणते. प्रभुपादांच्या प्रवचनामध्ये की त्यांनी त्या प्रवचनामध्ये पूर्ण प्रवचनामध्ये एकच गोष्ट सांगत होते. त्यामध्ये सांगत होते की तुम्ही काय करताय याच्यापेक्षा तुम्ही किती मनापासून करताय, आणि किती तुम्हाला भगवंतांविषयी प्रेम उत्पन्न झाले त्या गोष्टी करून, हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण हृदयामध्ये भगवंताविषयी कृतज्ञता आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. जर ही कृतज्ञता नाही, मग एक भक्त म्हणतात की पण ती भावना निर्माणच होत नाही ना.
मग करायचं काय? तर मग त्यात एक तर त्यावेळी ते म्हणतात की तुमच्या मनामध्ये जर ती भावना निर्माण होत असेल तर याच्यासाठी प्रार्थना करा की हे भगवंता, माझ्या मनामध्ये ती भावना निर्माण होत नाही, मी काय करू भगवंत, याच्याविषयी तुम्ही बोला. भगवंत भगवंत काही एक अशी मूर्ती म्हणजे समोर मूर्ती मांडली, ही मूर्ती नाहीये ते. तर भगवंत एक प्रकारे ते आपल्याला आहे ना संवाद साधू इच्छित आहेत की आपल्या बरोबर, की आपण किती बोलतोय, आपण नामस्मरण करतो म्हणजे काय की आपण भगवंतांना सतत प्रार्थना करत राहतोय. हे भगवंता मला सेवा प्रदान करा, हे भगवंता तुमच्या चरणाविषयी मला आश्रय प्रदान, चरणाविषयी मला आकर्षण निर्माण होऊ द्या, मला तुमच्या चरणाचा आश्रय द्या, हे आपण बोलतोय भगवंतांशी. जप करणं म्हणजे फक्त एक महामंत्र, एक सर्कल आपल्या असे आपली काय झालंय की एक यांत्रिकी वृत्ती झाली की यंत्राप्रमाणे एक प्रकारे बटन टाकलं आणि झाले 16 माळा जप. असं नाहीये की एक महामंत्राचा जप करणं म्हणजे काय की भगवंतांना सतत बोलणं, बोलणं भगवंतांशी आणि ही भावना निर्माण करणं भगवंतांबरोबर, की एक प्रकारे आदान प्रदान करणं. हे हे महामंत्राचा अर्थ आहे की आपण किती आदान बोलतोय भगवंतांशी, आणि बोलता बोलता आपण प्रार्थना करू शकतो मनातून, हे निर्माण करू शकतो भावना की हे भगवंता, किंवा नसेल आपल्याला ते जप करता करता ती भावना निर्माण होत असेल ना, ते 10-15 माळा जप महामंत्र झाले की थोडस थांबून हे भगवंता प्रार्थना करू शकता, तुमच्या चरणाचा आश्रय प्रदान करा, तुमच्या भक्तांच्या चरणाचा आश्रय प्रदान करा, तुमची तुमची चरण सेवा द्या, तुमची चरण सेवा द्या, हे असं सतत सतत मला 1-2-3 मिनिटांनी पुन्हा लगेच महामंत्र सुरू करा. मग आपोआप ही जर प्रॅक्टिस झाली ना तर आपल्याला नंतर महामंत्र जपता जपता सुद्धा हे प्रार्थनेचं मूड आपल्यामध्ये निर्माण होऊ शकतं. म्हणजे अशा पद्धतीने की ही भावना येणं फार महत्वाचं आहे. आणि ही भावना म्हणून तर प्रभुपादांनी आपल्याला की खूप महत्व दिलंय, की त्या प्रवचनामध्ये सुद्धा एक जी मुलगी होती त्यांनी प्रश्न विचारला गेला, त्यांनी प्रभुपादांना विचारला की प्रभुपाद, जर तुम्ही सांगताय की भगवंत महान आहे, त्यांच्याविषयी प्रेम उत्पन्न करायला पाहिजे, आम्ही आता अर्जुनाला उत्पन्न झालं, अर्जुन कारण नाही ना, अर्जुनाला उत्पन्न झालं का, तर अर्जुनाने काय केलं, अर्जुनाचा रथ भगवंतांनी हाकला. तर मग हे ठीक आहे ना की त्यांना ते स्वतः त्यांनी भगवंतांबरोबर, भगवंतांनी त्यांची सेवा केली आणि त्यांचं ते आदान प्रदान झालं, पण आम्ही कसं मग आम्ही त्यांचा रथ हाकला ना, पण मग आम्ही कशी ती भावना निर्माण करायची. त्यावेळेस प्रभुपाद म्हटले की, प्रभुपाद म्हणतात की ती भावना निर्माण करण्यासाठी आधी आपल्यामध्ये आपलं हृदय शुद्धीकरण पण व्हायला पाहिजे. आणि हृदय शुद्धीकरण कसं होतं की हरे कृष्ण महामंत्राचा प्रामाणिक महामंत्र, प्रामाणिक जप करणं, एक प्रामाणिक चॅन्टिंग करणं. आणि त्याच्यासाठी रूपा सांगतात की तुम्ही ती भावना निर्माण होत नाही म्हणून प्रार्थना करू शकता. म्हणून हे प्रार्थना, हे भगवंता मला ही भावना निर्माण होत नाही, माझं हृदय दगडाप्रमाणे आहे, ही प्रार्थना तुम्ही करू शकता आणि आपोआपच आपल्या हृदयामध्ये हळूहळू हळू ती भावना आपल्या निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे हे जो वैश्य कुळ आहे, क्षुद्र कुळ आहे, ह्या ज्या कुळामध्ये जरी असले ना तर ती भावना निर्माण होणं, त्या ह्याच्यामध्ये भावना आहे का त्यांच्यामध्ये, ती भावना निर्माण होणं खूप गरजेचं आहे. म्हणून वैश्य हे, वैश्य करणं म्हणजे काय सगळ्यात हीन आहे किंवा खालच्या दर्जाचं आहे. आजकाल जे म्हटलं जातं ना की शेती करणं म्हणजे काय, शेतीकडे कोणी कल करत नाही, की नकोस वाटतं शेती करणं. आणि अगदी शेतकरी नवरा जरी असला ना तरी मुली सुद्धा नाकारतात की नाही, शेतकरी असेल तर आम्हाला नवरा नको म्हणून, असे म्हणणारे मुली आहेत. म्हणजे अशा पद्धतीने की एक पद्धतीने शेतकरी हा जो सगळ्यांचा दाता आहे, अन्नदाता आहे, आणि त्या अन्नदात्यालाच आज खूप वाईट दिवस आलेले आहेत. आणि पूर्वी तर शेतकरी म्हणजे राजा म्हटलं जायचं. एक कीर्तनकार खूप असं मजेशीररित्या म्हटले की बघा ना, म्हटलंय की जर बायकोला जर एखादी मुलीला जर मुलगा मिळवायचा असेल तर तिला किती सोपं आहे, तिने हरितालिका करा किंवा वटसावित्री करा किंवा एखादं 16 सोमवार करा की त्यांना काय मुलगा मिळून जातो. पण मुलाला जर मुलगी प्राप्त करायची असेल तर त्यांना नीट द्या, जेई द्या, परत UPSC द्या, MPSC द्या, अशा मोठ्या मोठ्या परीक्षांना सामोरे जावं लागतं, असं ते म्हटले. म्हणजे अशा पद्धतीने की शेतकरी नवरा म्हटलं ना की लगेच मुलींना सुद्धा वाटतं की अरे शेतकरी का नको मग, असं म्हणणाऱ्या मुली आहेत. मग ह्या शेतकऱ्याला असं दिवस का आलेले आहेत, कारण हे जे पूर्वी शेतकरी म्हणजे सगळ्यात श्रीमंत म्हटले जायचं, सगळ्यात श्रीमंत जो आहे ना तो शेतकरी, आणि त्याच्याकडं त्याचं किती श्रीमंत आहे, त्याच्या गाया किती आहे, याच्यावरती अवलंबून असायचं त्याच्याकडं घरी गाया किती आहेत. म्हणजे एक पद्धतीने गायीचं पालन पोषण करणं हे सुद्धा त्यावेळी ना
खूप महत्व असायचं. आज सुद्धा पाहतो ना आपण काही ठिकाणी. आता आम्ही इकडे काटेवाडीकडे पाहतो की जे एखादी शेतीला खूप कस झालेला असेल, 1-1.5 वर्ष त्याचं ऊसाचं उत्पन्न निघालं असेल आणि शेतीला थोडासा विसावा द्यायचा असेल, तर इथे ज्या तांबड्या गाया आहेत तर त्या गाया तिथे आणून सोडल्या जातात. म्हणजे अशा पद्धतीने की मग नंतर त्याच्यावरती लागण केली जाते. म्हणजे अशा पद्धतीने शेती जर खूप अशी थकलेली असेल, तिला आता खूप उत्पन्न काढलं तिच्यावरती, ते नापीक व्हायला लागले की तिला तिच्यावरती गाया सोडल्या की पुन्हा ती सुपीक होऊन जाते. म्हणजे एक प्रकारे पाहतो ना आपण आजकाल एक काही ठिकाणी एक नवीन असे प्रयोग होत आहेत. आपले जुनेच प्रयोग आहेत पण आता ते पुन्हा होत आहेत की नॅचरल फार्मिंगचे. मग नॅचरल फार्मिंग मध्ये काय केलं जातं की गाय, गोमूत्र ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून काय केलं जातं की त्या पद्धतीने शेती केली जाते. आणि शेतीसाठी काय की गाय आणि गोमूत्र आणि बैल एवढे जरी असले ना तरी सुद्धा शेती चांगल्या पद्धतीने होऊ शकते. म्हणजे आजकाल दूध सुद्धा प्युअर मिळत नाही, आणि दूध जर मिळायचं बंद झाले की तर दूध बंद झालं की गाय जर आता दूध देत नसेल तर तिला लगेचच कसायाला विकले जाते. म्हणजे अशा स्थिती ह्या गायची झाली की तिला तिचं पालन पोषण करत नाही. जरी ती गायला दूध देत नसेल ना तरी सुद्धा तिचं गोमूत्र आणि तिचं जे शेण आहे ना तर ते इतके सोन्याच प्रमाणे आहे. तर हे याचं महत्व आजकाल लोकांना कळत नाहीये. आणि अशा पद्धतीने काही लोकांना तरी ना अशा गोष्टी सांगून पुस्तकं लिहितात आजकाल अशी लोक, त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. पण त्यांनी हे आत्ता शोध आणलेला नाही, तर ती की आपली वैदिक सभ्यताच ती आहे की त्याच्यामध्ये गाय आणि गोमूत्र कशा पद्धतीने शेतीसाठी वापरलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी बघा, नंद महाराज सुद्धा राजा होते, त्यांच्याकडे लाखोनी गाया होत्या आणि मग हे त्यांचं मोठं गोधन होतं. पण काय होतंय आजकाल कसं झालंय की शेतीमध्ये युरिया, स्ट्रॉंग अशा औषधं जे मारले जातात त्याच्यामुळे आणखीनच आपल्या ह्या सगळ्या लोकांवरती त्याचा इफेक्ट होत आहे. कारण कॅन्सर सारखं प्रमाण का वाढत आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे. आणि शेतकरी आपण म्हणतो की आत्महत्या करतो शेतकरी, कारण त्याचं कारणच ते की त्यांची नॅचरल फार्मिंग करण्यापेक्षा त्यांनी काय केलंय की ट्रॅक्टर घेणं, त्याचं लोन करणं, बियाणं घेणं, युरिया घेणं, ह्या सगळ्या गोष्टींचं लोन वाढतं. आणि लोन वाढल्यानंतर त्यांना पर्याय राहत नाही. म्हणजे अशा पद्धतीने हे शेतकऱ्याचे दिवस हे येण्याचं कारण हेच आहे. म्हणजे त्याच्यामुळे काय होतंय की भारत हा प्रगतीच्या दिशेने जातोय. परंतु अन्न मात्र कुठेही एखाद्या कारखान्यात पिकत नाही. अन्न मात्र त्याला शेतकऱ्याकडूनच घ्यावं लागतं. आणि एक वेळ अशी येणार आहे की त्यावेळेस शेतकऱ्याला खूप महत्व असणार आहे. कारण ज्यावेळेस सगळीकडेच काय होत आता सगळीकडे, मी मध्यंतरी पुण्यामध्ये होते ना त्यावेळेस मला असं दिसत होतं की ज्या ठिकाणी काही नव्हतं, मोकळी जागा आणि झाडं होती, त्या ठिकाणी आता मोठ्या मोठ्या आता बिल्डिंग उभा होत आहेत. म्हणजे इतकं वाईट वाटतंय की म्हणजे सुंदर असं ग्रीनरी सोडून आता अशा बिल्डिंगची सगळीकडं अगदी जाळं सुरू झालेलं आहे आणि जंगलही आता कुठं राहिलेलं नाहीये. आणि मग आपोआपच लोक काय करतात, गुंठ्यानी शेती विकत आहेत त्यांची, आणि शेती त्यामुळे कमी होत आहे. आणि एक ना एक दिवसाचा एंड होतोच की नाही, मग नंतर शेती इतकी कमी पडेल की त्यावेळेस मग धान्याचा खूप तुटवडा भासू लागेल आणि मग त्यावेळेस शेतकऱ्याचं महत्व कळेल. पण त्यावेळेस वेळ खूप निघून गेलेली असेल. म्हणून आताच जागा होणं खूप गरजेचं आहे की आताची जी शेती आहे आपली तर न विकता तिचं आणखीन त्याच्यातून काय उत्पन्न काढता येईल हे फार महत्वाचं आहे. आता आपण पाहतो की काही ठिकाणी आता व्यापार सुद्धा सांगितलंय, तर व्यापारामध्ये सुद्धा ते सांगतायत की व्यापार हा सुद्धा की निषिद्ध व्यापार करायचा नाही आपल्याला. निषिद्ध म्हणजे कोणत्या, ज्या व्यापारामध्ये काही ना काहीतरी त्रुटी, जे आपल्या ज्या वैदिक संस्कृतीमध्ये ज्याला नकार दिलाय असा व्यापार करायचा नाही. आणि त्याच्यातून जे धन येतं ना तर त्याचं काय होतं की धन आलेलं आपल्या जीवन पद्धतीवरती त्याचा परिणाम होत असतो. कारण आपोआपच वाईट मार्गातून आलेलं धन आहे ते आपल्याला भक्ती मार्गाकडे नेत नाही. आणि मग आणि चांगल्या मार्गातून येणारं जे धन आहे ते आपोआपच, आपण जास्त धन येत असेल ना तरी सुद्धा तिथं कलीचा वास असतो. त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त धनाचा आपण आहे ना भगवंतांच्या सेवेसाठी हे धन आपण वापरायला पाहिजे. तर तिथं शांती आणि समाधान येऊ शकतं. आता क्षुद्र सुद्धा आपण पाहतो की ते क्षुद्र सुद्धा ते म्हणतायत, कारण कृषी, गोरक्ष झालं, व्यापार झाले, वैश्य, ह्या सर्वांमध्ये कर्म आहे. या सर्व स्वभावजन्य कर्म आहेत आणि श्रम व इतरांची सेवा करणं एक शूद्राचं कर्म आहे. आता क्षुद्राचं कर्म जे आहे तर त्या क्षुद्राच्या कर्मामध्ये
की काय सांगितलंय की जसं की शूद्रांना सेवा करणं हा त्यांचा हे असतो की वेगवेगळे त्यांना सेवा करण्याचे कार्य त्यांच्याकडे असते. पण बघा ना की हे खूप महत्वाची गोष्ट आहे की आपोआपचे जे शूद्र आहेत त्यांना सेवा करण्याचा एक प्रकारे संधी प्राप्त होत आहे आणि सेवा करताना आपोआपच त्याला मग ज्याची सेवा होते त्याच्याकडं नॅचरलीच त्या व्यक्तीविषयी आशीर्वाद बाहेर पडत असतो. म्हणजे अशा पद्धतीने की आपली पण जर एक दृष्टिकोन जर चेंज केला ना तर आपली सुद्धा एक कृष्ण भावनेची सुद्धा एकच पद्धत आहे की गो पीर भरतू पद कमल दास दास अनुदास. म्हणजे ह्या जर नजरेने आपण पाहिलं ना तर एक पद्धतीने जो सेवक असतो ना तर त्यांनी जर त्या पद्धतीने सेवा केली त्या भावनेने सेवा केली तर त्याचं आणखीन पुण्यच त्याचं जास्त वाढत जाईल आणि आपोआपच तो जास्त भक्ती मार्गाकडे लागू शकतो. म्हणून एक प्रकारे एक नजर फक्त बदलायची आणि एक प्रामाणिकपणे सेवा करायची. तर अशा पद्धतीने आज आपण पाहिलं की कशा पद्धतीने कृषी गोरक्ष व्यापार आणि वैश्य हे कर स्वभावजन्य कर्म आहेत आणि श्रम व इतरांची सेवा करणं एक शूद्रांचं कर्म आहे. ह्या आपण गोष्टी आता पाहिल्या. तर मला थोडक्यात सांगायचं होतं की एक थोडा वेळ 10-15 मिनिटं घेते फक्त की मला कालच हनुमान जयंती झाली त्याच्याविषयी मला थोडक्यात काही हनुमानजींच्या थोड्याशा लीला सांगायच्यात. तर जसं आपण पाहिलं की आपण असं ऐकतो की हनुमानजी हनुमान म्हणजे राम म्हटलं की जिथे हनुमान येतात. राम म्हटलं की आणि मग त्याच्यामध्ये आपण असं ऐकतो की ते शिवजींचे हे अवतार आहेत किंवा कधी आपण ऐकतो पवनपुत्र हनुमान असंही म्हणतो. मग ते काय आहे बरं? तर ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांचा अवतार म्हणजे प्रभू रामचंद्र हे अवतीर्ण होतात त्यावेळेस त्यांचे सेवक सुद्धा सगळीकडे येत असतात. मग त्यावेळेस शिवजींना सुद्धा इच्छा होते की आपण सुद्धा शिवजींना इच्छा होते की आपण सुद्धा याच्यामध्ये त्यांच्या प्रभू रामचंद्राच्या काहीतरी सेवा करायचा आपण प्रयत्न करायचा म्हणून. मग त्यांचे आपण पाहतो की वैष्णवाना यथाशंभ मग सगळ्या वैष्णवांमध्ये जन्य कोण आहेत शिवजी आहेत. मग प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्रांचे सेवक म्हणून हनुमानजी येतात. मग हनुमानजी कसे येतात बरं? तर प्रभू रामचंद्र शिवजी काय करतात ते ठरवतात की मी तिथे अवतीर्ण होणार म्हणून त्यांचं सेवा करण्यासाठी भगवंतांची. त्यावेळेस मग त्यांचे अंश जे आहेत शिवजींचे जे शक्ती आहेत तर ते ती शक्ती निर्माण करून ते वायुदेवांकडे ते सुपूर्त करतात. आणि वायुदेवांकडे सुपूर्त केले वायुदेव हे आपल्याकडेच ते काय करतात त्याची ते शक्ती धारण करतात. आणि ते शक्ती धारण केल्यानंतर ते काय करतात की पुन्हा ज्यावेळेस योग्य वेळ येते त्यावेळेस योग्य वेळ आल्यानंतर केशरी नंदन आपण म्हणतात केशरी आणि अंजली माता यांच्याकडे ती शक्ती सुपूर्त करतात आणि मग त्यावेळी हनुमानजींचा जन्म होतो. म्हणजे अशा पद्धतीने की ते जी शक्ती आहे ती वायुदेवांकडेही राहिली म्हणून वायू देवाने पवनपुत्र हनुमान असे म्हटलं जातं आणि ती शक्ती ह्या शिवजींकडून आलेली असते. म्हणून शिवजींचे सुद्धा ते अवतार आहेत. म्हणून अशा पद्धतीने हनुमान जे आहेत तर ते सगळ्यात महान वैष्णव आणि महान सेवा जे दास्य भाव आहे ना तर ते हनुमानजींकडे आपण उदाहरण म्हणून पाहतो. तर लहानपणी आपल्याला माहिती की लहानपणीची कथा की कशा पद्धतीने त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांना भूक लागते आणि त्यांना असं वाटतं की हे सूर्य हे काहीतरी एक फळ आहे आणि ते फळ खाण्यासाठी कशा पद्धतीने जातात. गेल्यानंतर त्यांना फळ खाल्लं ते फळ खाण्यासाठी गेल्यानंतर काय होतं की मग त्यांना ते फळ जसं जसं जवळ येईल जसं जसं ते सूर्याच्या जवळ यायला लागतात आणि सूर्याच्या जवळ आल्यानंतर सूर्याला मग नंतर तिथं राहू पण त्यावेळेस नेमकं ते पौर्णिमेला उड्डाण करतात आणि अमावस्यापर्यंत ते जाऊन पोहोचतात आणि अमावस्याला त्यावेळेस राहूचा तिथं काळ असतो. तर राहू तिथे सूर्याला सूर्याच्या आड ज्यावेळेस राहू येतात त्यावेळेस मग ते काय करतात अरे एका हे फळ आहे ऑरेंज कलरचा मग त्याच्यावरती हे आता ते काळं फळ आहे म्हणजे हे एकावर एक फ्री दिसतंय फळ म्हणतात मग ते पण फळ खाण्यासाठी ते उड्डाण घेतात. मग तो राहू खूप घाबरतात आणि ते कुठे जातात इंद्राकडे जातात आणि इंद्राला म्हणतात की तुम्ही असं काय केले बघा म्हणतात की ते कोणता एक वानर आले आणि ते असं काही करत आहे म्हणून. म्हणून त्यावेळेस मग काय करतात की जो हे इंद्र आहे ते ऐरावत घेऊन येतात. ऐरावतावरती काय करतात ते येतात पुढे. ऐरावतावरती आल्यावरती मग हनुमानजी पाहतात ऐरावताला पाहतात अरे पांढरं शुभ्र फळ एकावरती दोन
फ्री दिसतायत म्हणजे. मग ते म्हणतात ऐरावतावर सुद्धा काय करतात ते झेपतात. झेपल्यावरती नंतर मग काय होतं की त्याच्यावरती त्यांना खाण्यासाठी जातात की तितक्यात त्यांना काय दिसतं, इंद्रही दिसतात. मग ते इंद्राकडेही जातात, म्हणतात की नाही एकावर 3 फ्री दिसतायत बरं का म्हणून इंद्राकडेही जातात. पण मात्र मग काय करतात की हे इंद्रही जर थोडेसे घाबरतात आणि ते म्हणतात की आता आपल्याला माहिती की वायुपुत्र आहेत म्हणून, पण त्यांना जास्त न इजा होता, थोडीशी फक्त, म्हणून ते हलक्याशा हाताने काय करतात, वज्र मारतात. त्यावेळेस ते त्यांच्या हनुवटीवरती लागतं आणि बेशुद्ध पडतात. मग ते आपण जे म्हणतात त्यांना हनुमानजी असं म्हटलं जातं. आणि ते बेशुद्ध पडल्यानंतर मात्र वायुदेवांना खूप क्रोध निर्माण होतो. सगळी हवा ते एकत्र घेतात. आणि त्यावेळेस सगळे देवी देवता येतात त्यांना आनंदी करण्यासाठी ते, आणि त्यांना अनेक गिफ्ट वगैरे देतात. अशा पद्धतीने त्यांची ही ह्या अनेक कथा, त्यांची ही थोडक्यात मी जन्माची कथा सांगितली. परंतु आहे ना, त्यांच्या खूप अशा ज्या लीला आहेत ना, तर त्या खूप अशा नटखट आणि काही शौर्याच्या त्या घडलेल्या आहेत. जसं की प्रथम भेट ज्यावेळेस किष्किंधामध्ये झाली, क्षेत्रामध्ये प्रथम भेट झाली की ब्राह्मणाच्या रूपामध्ये येतात, की नेमकं सुग्रीव म्हणतात की कोणीतरी दोघे जण येत आहेत की जे क्षत्रिय दिसतायत, परंतु ते ब्राह्मणाचं वेश धारण केलेले आहेत. मग आल्यानंतर ब्राह्मणाचं रूप धारण करून ते अगदी पांडित्यपूर्ण वाक्य बोलत ते त्यांच्या पुढे येतात. आणि मग त्यांच्या पुढे आल्यानंतर मात्र मग ते म्हणतात की प्रभू रामचंद्र त्यांना म्हणतात की तुम्ही हा हिऱ्याचा हार का घातलेला आहे, तुम्ही तर ब्राह्मण मानता ना स्वतःला. आणि हा हिऱ्याचा हार कसा असतो की स्वतः ब्रह्मदेवांनी हनुमानजींना दिलेला असतो, की ज्यावेळेस तुझे प्रभू येतील त्यावेळेस त्यांना तुला विचारतील की हा तू हार का घातला आहे म्हणून, त्यावेळेस समजायचं की हे तुझे प्रभू आहेत म्हणून. मग त्यावेळेस मात्र त्यांना खूप आनंद होतो की भगवान प्रभू रामचंद्रांनी मला विचारलं की हा हार का घातलाय, कारण हार फक्त हा त्यांच्या प्रभूंनाच दिसणार, प्रभू रामचंद्रांना भगवंतांनाच तो हार दिसणार होता. म्हणून त्यांना खूप आनंद होता आणि ते त्यांची तिथे ओळख होती, त्यांची भेट होती, प्रथम भेट त्यांची होती. म्हणजे अशा पद्धतीने ते सुग्रीवाकडे ज्यावेळेस जातात त्यावेळेस मग सुग्रीव त्यांना बसायला एक लाकूड देतात. बसायला लाकूड दिल्यानंतर काय होतं की लक्ष्मण मात्र उभा असतात. आणि लक्ष्मण उभा असलेला हे प्रभू रामचंद्रांना आवडत नाही. आणि त्यांनी काय म्हणायच्या आतच पटकन हनुमानजी जातात, एक चंदनाचं लाकूड असतं तिथे, आणि एक चंदनाचं लाकूड तिथे झाडाचं काढतात आणि लक्ष्मणाला बसायला देतात. आणि मग प्रभू रामचंद्र खूप आनंदी होतात. म्हणजे हे काय झाले की प्रथम श्रेणीचे भक्त झाले, की जे स्वामी काय म्हणतायत हे सांगायच्या आधीच त्यांनी त्यांनी मनामधलं हे ओळखलं. मग प्रभू रामचंद्र म्हणतात, मनामध्ये म्हणतात की हे खरे महान सेवक होऊ शकतात म्हणून. म्हणजे अशा पद्धतीने की प्रभूंच्या मनामध्ये काय चाललंय, की आपले स्वामी काय मनामध्ये इच्छा व्यक्त करतायत. आता हे सुद्धा बघा की ज्यावेळी अशोकवनामध्ये सुद्धा अशोकवनामध्ये जेव्हा सीतामातेचं ज्यावेळेस त्यांना भेटायला जातात त्यावेळेस ते डायरेक्ट खाली सीतामातेकडे जात नाही, कारण त्यांना वाटेल की जरी गेलं तरी माझा हे रूप पाहून त्यांना काय वाटेल की हा रावणच आहे म्हणून सीतामातेला. मग ते काय करतात की कथेचा आश्रय घेतात. मग गायनाद्वारे काय करतात की कथा गायला सुरुवात करतात, वेगवेगळ्या कथा गातात. आणि ह्या कथा गायल्यानंतर त्या कथा गाता गाता त्यावेळेस ते म्हणतात की कोण इतकी सीतामाता म्हणतात की गायन करत आहे, समोर या म्हणतात. त्यावेळेस ते काय म्हणतात, कथा सुंदर आहे पण सांगणारा कोण आहे, बंदर आहे ते म्हणतात. म्हणजे तुम्हाला पाहून माझा जास्त आनंद होणार नाही म्हणून. मग त्यावेळेस मग आणखीन त्यावेळेस समोर येतात हनुमानजी आणि काय म्हणतात, रामदूत मे मातु जानकी सत्य सपत करुणा निधान की. मग हे त्यांना करुणा निधान की हा शब्द ऐकल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो, कारण एक जो भक्तच आहे ना तर त्याच्या तोंडातून हे शब्द येऊ शकतात की करुणा निधान. कारण भगवंत हे करुणा निधान आहे आणि मी सुद्धा प्रभू रामचंद्रांना करुणा निधान म्हणून पुकारायचे, कारण ते इतके करुणामयी आहेत की ते एक ना एक दिवस नक्कीच येणार, हा विश्वास मात्र त्यांना सीतामातेला असतो. मग एकदा तर असं होतं की ज्यावेळी सगळं हे जिंकून गेल्यानंतर सगळं युद्ध वगैरे जिंकतं आणि युद्ध जिंकून गेल्यानंतर सगळी वानर सेना सुद्धा घेऊन प्रभू रामचंद्र कुठे अयोध्येला येतात. आणि मग आता त्यांना पहिला दिवस आहे, त्यांना खूप छान गोडधोड खायला देतात, कारण जंगलामध्ये त्यांची वनवन झालेली असतात. तर आता त्यांना खूप छान फिस्ट बनवायचे. पण आता सगळ्यांना एवढं हे वानर सेना एवढे सगळ्यांना कुठे हे निघतोय. मग त्यांना काय होतं की ते जेवणाच्या ताटावरती काय करतात, ताट सगळे मारायला सुरुवात करतात, की थाळ्यांवरती आपलं
चमचे वाजवायला सुरुवात करतात, आता येऊ द्या खाणं, लवकर 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 म्हणून असं वाजवायला सुरुवात करतात. मग त्यावेळेस मग काय म्हणतात की त्यांना आपण काय करू की लवकर का जेवायला तर फीस बनवायला तर वेळ आहे म्हणतात, मी आपण त्यांना थोडेसे चणे खायला देऊया म्हणून. मग सगळ्यांना चणे खायला देतात, चणे सगळ्यांना वाढतात. पण हनुमानजींनी त्यांना ताकीद काय केलेली असते, मी जसं करेल ना तसंच करायचं, कारण आहे ना तुम्ही तिथे अयोध्येला जाणार आहोत, जरा सभ्य असल्यासारखं वागलं पाहिजे, वानरासारखं नाही वागलं पाहिजे, म्हणून थोडस त्यांनी आधीच सांगितलेलं असतं. मग ते सगळ्यांचं लक्ष कुणाकडे असतं, हनुमानजींकडे लक्ष असतं. मग आता चणे सगळ्यांना वाढले त्यावेळेस मग हनुमानजी ज्यावेळेस चणे खायला लागतात, पण एक चणा घेतात ते असे वरती टाकतात, तर तो काय होतो, जास्त तोंडात न जाता चणा वरती जातो. मग काय करतात की हनुमानजी थोडीशी उडी उंच मारतात आणि ते चणा झेलतात. आणि अशा पद्धतीने मग सगळ्या वानरांना असं वाटतं की खाण्याची ही पद्धत दिसते, म्हणून सगळेच वर फेकायचे आणि उडी मारून खायचे. अशा पद्धतीने सगळे उंच उड्या उड्या मारून मारून हे चणे खात होते आणि सगळे त्याचा आनंद लुटत होते की आपल्या अयोध्येमध्ये येणारे जे हे वानर आहेत, म्हणजे अनोखे पाहुणे हे आपल्या वानर ह्याच्या अयोध्येमध्ये आले आहेत, म्हणून सगळे आनंद घेत होते. म्हणजे अशा पद्धतीने खूप सुंदर सुंदर हनुमानजीच्या लीला आहेत. तर पुढे ज्यावेळी हनुमान ह्याच्यामध्ये प्रभू रामचंद्राचा एकदा वाढदिवस असतो आणि ते अयोध्येमध्ये फिरत असतात सगळीकडे. अयोध्यावासी सगळे त्यांना कृपा सगळे अयोध्यावासी त्यांना आशीर्वाद देत असतात आणि ते त्यांना काहींचा आशीर्वाद घेत असतात. अशा पद्धतीने सगळीकडे फिरत असताना एका ठिकाणी ते पाहतात की सगळेजण खूप असे मोठे मोठे स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र किंवा प्रभू रामचंद्रांच्या लीलांचं गायन वगैरे अशा पद्धतीने सगळीकडे चालू आहे. तर त्यांना फिरता फिरता एका ठिकाणी पाहतात, तर एक काय करत असतं की हनुमान चालीसा गात असतं. हनुमान चालीसा गायल्यानंतर ते म्हणतात की हनुमान सगळेजण तर प्रभू राम आज माझा वाढदिवस आहे म्हणल्यावर माझ्या विषयी गुणगान गात आहे आणि हा का का बरं हनुमान चालीसा म्हणत आहे. तर मग त्यावेळेस ते त्याच्याकडे जातात आणि तू का हनुमान चालीसा म्हणत आहे. मग त्यावेळेस ते म्हणतात की तुम्ही कमल सदृश आहात, म्हणजे ते म्हणतात की तुम्ही कमळाप्रमाणे आहात. कमल सदृश आहात म्हणजे कमल सदृश म्हणजे कमल नयन आहात तुम्ही, हस्त कमल तुमचे आहे, चरण कमल आहे तुमचं, म्हणजे तुम्ही कमल सदृश आहात. आणि त्याच्यामध्ये ही भक्ती आहे ना ती मध आहे, भक्ती आहे ती मधाप्रमाणे आहे. आणि त्याच्यामध्ये जो हनुमान जे आहेत ना ते सगळ्यात मोठे भवरे आहेत, की जे एकटेच असे भवरे आहेत की ते ह्या कमळामधून मध काढू शकतात. ते एकमेव असे आहेत. आणि मग आम्ही जर हनुमानजींचा आश्रय घेतला तर आम्हालाही तो मध प्राप्त, भक्तीचा जो मध आहे ना आम्हाला प्राप्त होऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही हनुमानजींचं नाव घेत आहोत. म्हणजे अशा पद्धतीने मग ते म्हणतात की दे माझ्याकडून, मला सुद्धा ते म्हणतात की मला हे हनुमान चालीसा म्हणायला दे. म्हणजे अशा पद्धतीने की आपल्याला एक आहे ना जी भक्ती प्राप्त होत असते ते डायरेक्ट भगवंतांकडून प्राप्त न होता भक्तांच्या आश्रयानेच आपल्याला भक्ती प्राप्त होऊ शकते. म्हणून तर मग अशीच म्हटलं पदकमल दास दासानुदास, म्हणजे दास दासानुदासांच्या आपली ही गौडीय परंपरा आहे, तर ती डायरेक्टली भगवंतांची पूजा न करता एक प्रकारे भक्तांचा आश्रय, गोस्वामींचा आश्रय घेणं, गोस्वामींचा भक्तांचा आश्रय घेणं, राधाराणीचा आश्रय घेणं, तुलसी महाराणीचा आश्रय घेणं, नित्यानंद प्रभूंचा आश्रय घेणं आणि मग भगवंतांना आपण आनंदी करतो. अशा पद्धतीने की आपली ही जी परंपरा आहे की ती प्रभू हनुमानजी शिकवतात की हनुमानजी कशा पद्धतीने ते सुद्धा कुठे वैकुंठाला ज्यावेळेस अयोध्येला सगळे गेले त्यावेळेस ते अयोध्येला गेले नाही, तर ते काय म्हटले की जोपर्यंत इथं इथे जोपर्यंत रामकथा चालू असेल ना तोपर्यंत मी ते थांबणार आहे. म्हणजे त्यांना रामकथेविषयी इतका होता की जिथे जिथे रामकथा चालू आहे तिथे तिथे हनुमानजी नक्कीच प्रकट होत असतात. आणि हनुमानजी नक्की प्रकट होतात आणि ह्या हनुमानजी त्यावेळेस प्रकट होतात ना त्यावेळेस तिथे एक वेगळीच चेतना निर्माण होत असते. आणि असं आजकाल पाहतो आपण की प्रत्येक कितीही नास्तिक असला ना तरी सुद्धा तो हनुमानजींना मात्र मानणारा असतो, कारण हनुमानजी शक्ती प्रदान देवता आहेत. प्रत्येक गावामध्ये कुठे कोणाचंही मंदिर नसलं तरी असेल पण हनुमानजींचं मात्र प्रत्येक ठिकाणी मंदिर असतं आणि ते चिरंजीवी आहे. म्हणजे आज जे पाहतो ना आपण की सगळे जरी आपली लीला हे करून वरती गेलेले आहेत आपापल्या धामामध्ये, तरी सुद्धा हनुमानजी मात्र आपल्याला आता जी शक्ती निर्माण होत आहे, आपण आज आता जी जप करत आहोत, आता जे भक्तिमय थोडेफार जे कार्य करू शकतो ना केवळ हनुमानजींमुळे करू शकतो, कारण हनुमानजी आपल्याला ती शक्ती प्रदान करत आहेत, कारण ते आता सध्या भौतिक जगामध्ये आहेत. आपल्याला एकमेव ते शक्ती प्रदान करणारे आश्रयदात आहेत आपले आता. म्हणून हनुमानजींना खूप महत्व आहे. म्हणजे अशा पद्धतीने
वेळ पण होत आली आहे. हनुमानजींच्या खूप अशा कथा आहेत की ज्या आपल्याला भक्ती प्रदान करणाऱ्या आहेत. तर इथेच मी थांबते. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. काही चुकीचे शब्द गेले असतील तर माझे बुद्धीचे दोष आहे, आणि जे काही हरी बोल माताजी. म्यूट झालंय. हरी बोल, हरी बोल. हा, काही प्रश्न असतील तर विचारू शकता. असेल तर थांबूया, पाहुणे 3 वाजले. हरिबोल माताजी. शेतकऱ्याबद्दल खूप सुंदर सांगितलं तुम्ही. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. प्रश्न काही नाही माताजी. चातुर्वर्णाबद्दल सुंदर रीतीने समजून सांगितलं. आणि तुम्ही जे सांगितलं की कुठल्याही कृती मागे ती ऍक्टिव्हिटी न होता एक सेवा व्हायला पाहिजे, त्याच्या पाठीमागची जी भावना आहे ती भगवंताच्या प्रती समर्पित भावना आपली निर्माण व्हायला पाहिजे. ते खूप सुंदर रीतीने या श्लोकातून तुम्ही सांगितलं. आणि शेवटच्या जे हनुमानच्या कथा सांगत होत्या ना, ते थांबू नये असं वाटत होतं, परंतु वेळेअभावी तुम्ही ते थांबवलं. ते एकदम ब्रेक झाल्यासारखं वाटलं आम्हाला. सांगत होता आपण हनुमानजींचं कडून काय शिकलं पाहिजे आणि त्यांना काय प्रार्थना केली पाहिजे. सुंदर सांगताय. थँक्यू माताजी. हरी बोल. माझा आवाज येत होता का मला? कारण आवाज कमी आवाज येत होता. शेवटचे काय तुम्ही म्हणाला ते कळलं नाही, फक्त अगदी 1-2 वाक्य असतील मग ते. हा ना. मंत्र म्हणालेला ऐकायला आला. मंत्रानंतर काही बोललात का तुम्ही, महामंत्रानंतर? हा, नाही नाही, म्हणजे फक्त प्रार्थना. हा हा. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम माताजी. खूप हरे सुंदर क्लास झाला माताजी. थँक्यू व्हेरी मच. कृष्ण. खूपच अप्रतिम. आणि जसं माताजींनी आता सांगितलं, पवित्र लीला माताजींनी, की तुमचा हनुमानजींच्या ज्या कथा आहेत त्या पण खरंच ते ब्रेक लागल्यासारखंच वाटलं. त्या ऐकतच राहाव्या अशा वाटतात. हो, मलाही असं वाटलं व्हेरी मच की आपण स्पेशल इन्स्पायरिंग. हनुमानजींच्या कथांवरच घ्यायला हवं होतं, पण खूप उशीर हो. झाला मला सांगायला. मग म्हटलं की एक श्लोक पण होऊन जाईल. येस. कारण सध्या आता अप्रतिम. श्लोकांमध्ये तात्पर्यही नाहीये आता सध्या. एकदा ह्या 2-4 श्लोकांमध्ये नव्हता, आणि ते काही कव्हर होऊन जातील म्हणून घेतला थोडा श्लोक पण. छान. ती कथा पण ब्राह्मण आणि थँक्यू व्हेरी मच. कल्पांबराची छान होती. हम्म. बरंच काही त्याच्यातून व्यक्त केलं तुम्ही. हरी बोल. अरे बोल, चालेल, थांबायचं का मग?